रतनगड या ठिकाणी। आणि आज आपण पाहू शकता की भंडारदरा हे जे काही परिसर आहे तर या परिसरामध्ये अनेक वेगवेगळे फॉल आहेत, तर अनेक देवस्थानं सुद्धा आहेत। तर त्यापैकी अमृतेश्वर हे जे काही मंदिर आहे तर या मंदिराचं संपूर्ण दर्शन या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला करून देणार आहे। तर चला आता आपण पुढे जाऊया आणि अमृतेश्वर मंदिर संपूर्ण पाहू शकता की श्री अमृतेश्वर देवस्थान रतनवाडी म्हणजेच रतनगड तालुका अकोले जिल्हा अहमदनगर या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलेलो आहे। आपण पाहू शकता की हे मंदिर जे काही आहे तर 1200 वर्ष जुनं इतकं हेमाडपंथी संस्कृतीचं म्हणजेच भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवणारं हे मंदिर आहे। चला आता आपण मंदिरामध्ये जाऊया। या मंदिराचे जे काही बांधकाम झालेलं आहे किंवा या मंदिरावर जे काही वेगवेगळ्या पद्धतींचं वास्तुशिल्प आहे ते वास्तुशिल्प आपण पाहूया। चला आता आपण मंदिराकडे। 10व्या शतकातील शिलाहार राजा झंज यांनी गोदावरी ते भीमा या दरम्यानच्या 12 नद्यांच्या उगमस्थळी एकूण 12 शिवालये बांधली। त्यातील एक शिवालय म्हणजेच रतनवाडीतील अमृतेश्वर हे मंदिर होय। 4 मार्च 1919 रोजी राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून या मंदिराला घोषित करण्यात आलेले आहे। या मंदिरात पूर्व व पश्चिम अशी 2 प्रवेशद्वारे आहेत। मंदिराच्या रचनेत खाली थरयुक्त चौरस असा तळखडा असून नक्षीकामाने या मंदिराला सुशोभित असे चौरसाकृती खांब असल्याचे आपणाला पाहायला मिळते। या खांबांच्या वरचा भाग हा अष्टकोनी असून त्यास वर्तुळाकार अशी आकार देण्यात आलेला आहे। नक्षीदार खांब, कोरीव असे प्रवेशद्वारे, बाह्य भिंतीवरील विविध अशा भौमितिक रचना, आतील भिंतीवरील मूर्तिकाम, छतावर दिसणारा तो शिल्पपट हे सर्व काही या मंदिरामध्ये मंत्रमुग्ध करणार आहे। म्हणजेच काय तर एकंदर यक्ष, अप्सरा, गंधर्व हे हेमाडपंथी मंदिर आपण पाहताय तर हे मंदिर भगवान शंकराचे आहे। आणि या मंदिराच्या या जर का भिंती पाहिल्या तर या भिंतीवरचं हे जे काही वास्तुशिल्प आहे तर हे वास्तुशिल्प आपल्या सगळ्यांनाच भारतीय म्हणजे महाराष्ट्राची जी काही संस्कृती आहे त्या संस्कृतीचं दर्शन घडवणारे हे कलाशिल्प हे वास्तुशिल्प आपल्याला पाहायला मिळतात। महाराष्ट्रामध्ये जे काही आपण सण उत्सव करतो प्रामुख्याने या मंदिरामध्ये भंडारदऱ्याला आलेले हजारोच्या संख्येने पर्यटक भगवान शंकरांच्या चरणी येऊन नतमस्तक होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सोबतच ऑगस्ट म्हणजे श्रावण महिन्यामध्ये खूप मोठ्या संख्येने भगवानाचे भक्त या ठिकाणी येतात आणि या मंदिराच्या चरणी नतमस्तक होत असताना आपल्याला पाहायला मिळतात। निसर्गाच्या सानिध्यात देवदर्शन करण्याचा अगदी दुग्ध शर्करा योग आपणाला प्रामुख्याने या ठिकाणी आल्यानंतर पाहायला मिळतो। तर असे हे आपल्या सगळ्यांनाच मन प्रसन्न करणारे म्हणजे आपण पाहिलं तर या बाजूला भंडारदऱ्याचं हे संपूर्ण निसर्ग पाहायला मिळतो एकीकडे आणि दुसरीकडे भगवान शंकराचं दर्शन। तर असा हा योग। चला तर हे आहे महाराष्ट्राची संस्कृती जपणारं प्राचीन असं भगवान शंकराचं मंदिर म्हणजेच अमृतेश्वर मंदिर। मंदिराच्या दुसऱ्या दरवाज्यातून आतमध्ये मी प्रवेश केल्यानंतर आपण पाहताय की थरयुक्त चौरस या तळखडा असून जे काही चौरसाकृती खांब आहेत या खांबाच्या वरचा भाग जर का आपण पाहिला तर तो अष्टकोनी आहे। याच ठिकाणी भगवान शंकराची पाण्यामध्ये असणारी ती मूर्ती आहे, जी मूर्ती सदैव पाण्यात असते। आपण जर का लक्षपूर्वक पाहिले तरच आपणाला ती मूर्ती या ठिकाणी दिसते। सुद्धा पर्यटनाच्या वेळेस आल्यानंतर येतात तर सगळ्यांना जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, जय भोलेनाथ, बम बम बोले, बम बम बोले। गर्भगृहाच्या दारामध्ये कीर्तिमुख, शंख, कमळवेली असून मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ हा कुंड आपल्या सगळ्यांचंच त्या ठिकाणी स्वागत करतो। आपण पाहू शकता की शिखराच्या छोट्या छोट्या या प्रतिकृतीच्या या रचना आहेत। तर जय भोले, पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओ सोबत एका नव्या ठिकाणावरून।